नमस्कार सर्वांना. आजच्या माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज कामातून येताना बराच पाऊस होता आणि अशा पावसामध्ये आजूबाजूला छान असा मंचुरियनचा खमंग सुगंध सुटला होता. बरीच खायची इच्छा झाली, पण पावसाळ्यात बाहेरचं खाऊ नये असं म्हणतात आणि खरंच खाऊ नये. ते हायजीन पण नसतं तेवढं. त्याच्यामुळे विचार केला की आज इच्छा झालीच आहे, तर घरी गेल्याच्या नंतर पहिलं तर आज मंचुरियनचा बेत करायचा आहे. म्हणून मग आल्या आल्या पहिलं बघितलं घरात काय भाजी आहे. पाहिलं तर कोबी अवेलेबल होता आणि बऱ्याचशा थोड्या बहुत भाज्या होत्या. तर म्हटलं आता विचार केलेलाच आहे तर आज मंचुरियन होऊन जाऊ देत. तर मी मंचुरियन करायला घेतलं आहे. दाखवते तुम्हाला कशी आहे रेसिपी. इथे गाजर होता थोडा माझ्याकडे उरलेला, तो घेतला आहे. आल्याचा तुकडा घेतला आहे. दोन मिरच्या घेतल्या आहेत. ही ढोबळी मिरची आहे. लसूण, ढोबळी मिरचीच्या बिया काढून घेतल्या आहेत. आणि कांद्याची पात. हे सर्व मी बारीक चिरून घेते, त्यानंतर तुम्हाला दाखवते. सगळी तयारी झालेली आहे. आता आपण रेसिपी तयार करायला घेऊयात. इथे मी कोबी घेतला आहे, त्याच्यासोबतच शिमला मिर्च, गाजर, लसूण, आलं, हिरवी मिरची, कांद्याची पात, एक चमचा लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला, काळी मिरी पूड, मीठ. इथे मी पीठ भिजवायला घेण्याच्या आधी कढई तापत ठेवते, तोपर्यंत तेल व्यवस्थित तापेल. तेल तापेपर्यंत बॅटरही तयार होईल मंचुरियनचं. तेल तापतंय तोपर्यंत बॅटर रेडी करून घेते. त्यातच मैदा घेतलाय 1 वाटी. एकदम सगळा घेणार नाही, थोडं थोडं करून घेणार आहे मी, लागेल तसं. कारण कोबीला आणि भाज्यांना पाणी सुटेल. जेवढं पाणी सुटेल तेवढं याच्यात लागेल तसं मी पीठ घेईन. कॉर्नफ्लॉवर, हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यात अजिबात पाणी नाही घेतलंय मी. भाज्यांना जे पाणी सुटेल त्याच्यातच हे पीठ एकत्र करून घ्यायचं आहे. इथे बॅटर थोडंसं अजून थोडं पातळ आहे अजून, तर मी हे उरलेलं मैद्याचं पीठ पण त्याच्यात ॲड करून घेते आणि पुन्हा एकदा मळून घेणार आहे. ते थोडी थिकनेस अजून पाहिजे. इथे तेल तापलेलं आहे आणि मी लो फ्लेम करून घेते आणि हे अशा पद्धतीने इथे मी बॅटर रेडी करून घेतलं होतं मंचुरियनचं. हे बघा, अजिबात पातळ नाही आहे, असं घट्ट आहे. मी आता एक एक करून मंचुरियन तेलात सोडून घेते.
तेल चांगलं तापलेलं आहे. इथे मी आता लो फ्लेमवर हे व्यवस्थित फ्राय करून घेते. हे एकदम हाय फ्लेमवर फ्राय नाही करायचे, नाहीतर ते आतून कच्चे राहतील. मंचुरियन फ्राय करताना लो फ्लेमवरच गॅस ठेवायचा आहे आणि मंद आचेवरच हे फ्राय करायचे आहेत. मी याच्यामध्ये फूड कलर यूज केलेला नाही आहे. इथे तुम्ही बघू शकताय छान असे फ्राय होत आहेत ते. थोडा वेळ लागणार आहे यांना. आता हे छान व्यवस्थित असे ब्राऊन झालेत. करपवायचे नाही आहे ते. मी काढून घेते. हे थोडं तेल निथळू देत यातलं. आता हे सर्व मंचुरियन मी फ्राय करून घेते, त्यानंतर तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने सर्वांना आवडणारे मंचुरियन आज मी घरी बनवले आहेत. मला आणि हे मंचुरियन अगदी मार्केटसारखे झाले आहेत. कडक, अजिबात नरम नाही झाले आहेत. तर आता मी टेस्ट करून बघते. या तुम्ही पण सर्वांनी खायला. एकदम छान झालेत. तुम्ही पण अशा पद्धतीने माझ्यासारखेच मंचुरियन घरी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कोणाकोणाला हे मंचुरियन आवडतात. चला तर, धन्यवाद.